नमस्कार. जय महाराष्ट्र. मुंबई महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातली जनता ही नेहमी प्रत्येक नाक्यावरती चर्चा करताना किंवा पर्सनल भेटल्यावरती असं आपल्याला बोलण्यास आढळण्यात आलं आहे की पाहण्यास आलं आहे की की महाराष्ट्रातली प्रत्येक जनता ही बोलत असते की दोन ठाकरे बंधू, दोन भाव एकत्र आलं तर महाराष्ट्राचा विकास होईल आणि मराठी माणसाला या मुंबईतून, महाराष्ट्रातून कोणी हद्दपार करू शकणार नाही. हे दोन ठाकरे बंधू एकत्र आले पाहिजेत, तरच मराठी माणूस पुढे जाईल आणि महाराष्ट्राचा विकास होईल, मुंबईचा विकास होईल आणि मुंबईमध्ये मराठी माणूस टिकेल, वाढेल, असं प्रत्येक वेळेला आपल्याला बोलण्यास लोकांच्या पाहण्यास आलं आहे, ऐकण्यात आलं आहे. परंतु आता खऱ्या अर्थाने हे दोन्ही भाऊ एकत्र आले आहेत आणि येत आहेत, तर मराठी माणसानं ते आपला महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या मुंबईमध्ये आपलं सोनं करून घेतलं पाहिजे. आपली मुंबईचा विकास, महाराष्ट्राचा विकास हे करण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र येत आहेत आणि आले आहेत. परंतु आता जे असे बोलणारे लोक होते त्यांनी देखील पुढे आलं पाहिजे की ठाकरे बंधू एकत्र आले पाहिजेत, दोन्ही भाव एकत्र आले पाहिजेत, तर कोणी या मुंबईला आणि महाराष्ट्राला अडवू शकत नाही. मग आता ते एकत्र येत आहेत, एकत्र आले आहेत. मग आता आपलं कर्तव्य आहे सर्वांचं, ते आपण पार पाडलं पाहिजे आणि महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या आणि मराठी माणसाच्या हक्कासाठी ठाकरे बंधू यांच्या पाठीशी आपण ठाम उभे राहिले पाहिजे. कारण प्रबोधनकर ठाकरे साहेब, बाळासाहेब ठाकरे, उद्धवजी ठाकरे, राजसाहेब ठाकरे आणि महाराष्ट्रातील लाखो करोडो शिवसैनिकांनी ह्या महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी योगदान दिलं आहे. हे आपण सर्वांनी विसरता कामा नये. इथेच मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.